नमस्कार, आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या. दादागिरीला दादागिरीनंच उत्तर देऊ, वेळेवर ॲक्शन घेतली नाही तर लोक अशांतता माजवतील. इंदापुरातून भुजबळ यांचा इशारा. ते तू डोक्यानं दिव्यांग झाला का? इंदापूरच्या एल्गार मेळाव्यात जरांगे यांची मिमिक्री करत भुजबळ यांचा हल्लाबोल. भुजबळ चाकलेनं दिव्यांग, मनोज जरांगे पाटील यांचा पलटवार. अधिवेशनातच आरक्षण मिळणार असल्याचाही विश्वास. चोवीस डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मराठ्यांची ताकद दाखवून देऊ, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मराठा आंदोलक आक्रमक. इंदापुरात चप्पल फेकून संताप. सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करण्याचा प्रयत्न. कायद्यानं तसं करता येत नसल्यानं प्रस्ताव फेटाळला. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा उद्रेक. नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत लिलाव बंद. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात शरद पवारही मैदानात उतरणार. सोमवारी चांदवड चौफुलीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होणार. राज्यात 3 घाशीराम कोतवाल राज्य करतायत. संजय राऊत यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका. तर राऊत तमाशाच्या फडातील माणूस. शिरसाट यांचा पलटवार. मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग. तर मंत्रिमंडळातील मंत्री आणि भ्रष्टाचाराची सफाई करा, राऊत यांचा टोला. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष. शिवसेना कार्यकारिणीवरून सवाल. तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारल्यानं अध्यक्ष संतप्त. केंद्रीय पथक करणार मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीची पाहणी. 11 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान आढावा घेणार. पिंपरीच्या संकल्प सैनिक अकॅडमीतील 6 जण देवगडच्या समुद्रात बुडाले. 5 जणांचे मृतदेह सापडले. एकाला वाचवण्यात यश. आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. इंदापुरातल्या ओबीसी कार्यकर्त्यांचं पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलकांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केलेल्या चप्पलफेक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी हे आंदोलक करतायत. या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. इंदापुरात ओबीसी समाजाचा एक महामेळावा, एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या इथून अगदी हाकेच्या अंतरावर मराठा समाजाचं एक ठिय्या आंदोलन सुरू होतं. मराठा समाजाच्या या आंदोलनाच्या इथे जेव्हा गोपीचंद पडळकर त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांचा निषेध करण्यात आला. तसंच मोठ्या प्रमाणात चप्पल त्यांच्या दिशेनं भिरकावण्यात आल्या. आणि या सगळ्यामुळे ओबीसी कार्यकर्ते चांगलेच संतप्त झालेत आणि त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या दिशेनं चप्पलफेक करणाऱ्यांच्या विरोधात तातडीनं गुन्हा दाखल करा, अशी या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. आणि यासाठीच इंदापूरमधल्या पोलीस स्टेशनच्या बाहेर हे ठिय्या आंदोलन सुरू झालं आहे. आणि आता मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा. इंदापुरात गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली. ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी मराठा समाजाच्या विरोधात भाषण केल्यामुळे इंदापुरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली होती आणि त्यांची भेट घेण्यासाठी पडळकर पोहोचले. त्यावेळेला त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावण्यात आल्या.
छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसींचा तिसरा मेळावा इंदापुरात पार पडला। यावेळेला बोलताना छगन भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्रावरून हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला। हर्षवर्धन पाटील किंवा मोहिते पाटील कुणबी प्रमाणपत्र घेणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर महाराष्ट्रात मराठाच उरणार नाही असंही भुजबळ म्हणाले। 24 तारखेनंतर तुला दाखवतो, तुझा हिशोब करतो, हे कोण बोललं? राज्यामध्ये अशांतता कोण पसरवतंय असा प्रश्न छगन भुजबळ यांनी केलाय। आमचा विरोध मराठ्यांना नाही, झुंडशाहीला आहे। दादागिरी केली तर दादागिरीनंच उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी दिला। सो सोनार की एक लोहार की असं म्हणत ओबीसी मेळाव्यात भुजबळ यांनी सर्वार्थानं एल्गार दिलाय। ओबीसींच्या आरक्षणात अतिक्रमण सुरू आहे, त्यामुळे समाजाच्या हितासाठी भुजबळ यांच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी नेत्यांना केलं। ओबीसी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते। दरम्यान भुजबळ यांना धमक्या दिल्या जातात, पण त्यांचा केसही कुणी वाकडा करू शकत नाही असा इशाराही पडळकर यांनी दिला। ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आवाज उठवाल तर सोडणार नाही असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय। तर ओबीसी समाजासाठी भुजबळ एकटेच पुरेसे असून आमचा वाटा आम्ही सोडणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं। ते इंदापुरातल्या मेळाव्यात बोलत होते। खासदार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय। नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेल यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये चांगलीच जुंपली। दुसऱ्यांना नैतिकतेचे धडे शिकवणाऱ्या भाजपनं नैतिकतेचं त्यांच्या ऑडिट करायला हवं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर तुमच्या स्वतःमध्येच थोडी तरी नैतिकता शिल्लक राहिली आहे का असं प्रत्युत्तर देत नितेश राणे यांनी त्यांना काही प्रश्न विचारले आहेत। संजय राऊत यांचीच नैतिकता तपासण्याची आवश्यकता असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनीही म्हटलंय। सत्ता गेल्याचं एवढं वैफल्य योग्य नसून थोड्या दिवसांनी राऊत यांच्या डोक्यावर परिणाम होईल असा टोलाही त्यांनी लगावला। प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिक या दोघांवरच्या आरोपांमध्ये खूप फरक आहे। जे देशद्रोही आहेत त्यांचे दाऊदच्या सोबत संबंध आहेत। ज्यांनी दाऊद सोबत मनी लॉन्ड्रिंग केलंय ते नवाब मलिक आमच्यासोबत कदापि राहू शकत नाहीत अशा शब्दात गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलंय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आजची सुनावणी संपली। या सुनावणीच्या दरम्यान शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांची उलट तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये ठरावाच्या मुद्द्यावरून उबाठा गटाच्या वकिलांनी राहुल शेवाळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। या सुनावणीच्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। मुख्य नेत्याच्या निवडीवरून शेवाळे यांना उबाठा गटाच्या वकिलांनी अनेक प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। काँग्रेसच्या काळात आम्ही आमदार असताना लोक आम्हाला जाब विचारायचे। रस्त्याच्या दुरवस्थेवरून लोकांच्या संतापाला आम्हाला सामोरं जावं लागत होतं। मात्र गेल्या 9 वर्षात राज्यासह देशातले सगळेच रस्ते सुसाट झाले असून जिकडे जाल तिकडे रस्त्यांचा विकास झाला असं म्हणत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळेला त्यांनी संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन महाराजांचं दर्शन घेतलं। यानंतर अधिवक्ता परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं। सांगलीच्या नांदरेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केलं। केंद्र सरकारच्या विविध 300 योजनांच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवावा आणि इतरांच्यापर्यंत देखील केंद्र सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवावी असं आवाहन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केलं आहे। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसतंय। पुढच्या काही दिवसात सक्रिय राजकारणात उतरण्याचे हे संकेत मानले जात आहेत। मागच्या 15 दिवसांपासून त्या मतदारसंघात विविध ठिकाणी फिरतायत। आंबेगाव तालुक्यातील मंचर इथल्या एका कार्यक्रमात त्यांनी तरुणाईला साथ घातली। सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करण्याचा प्रयत्न झाल्याची सूत्रांची माहिती आहे।
न्याय आणि विधी विभागाच्याकडे 2 वेळेला तशा प्रकारचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, मात्र कायद्यानं तसं करता येत नसल्यानं प्रस्ताव फेटाळला गेला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य मागासवर्ग आयोगातील 2 सदस्यांचे राजीनामे आयोगानं मंजूर केले असून रिक्त जागेवर सदस्य भरण्याच्या शासन दरबारी हालचाली सुरू आहेत. याच संदर्भात 21 तारखेला राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक होते. राज्य शासनाकडून 367 कोटी रुपये सर्वेक्षण कामासाठी मंजूर करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर नेणाऱ्या वाहनामध्ये भीषण स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या परिसरातील 7 ते 8 मजल्यांपर्यंत इमारतीच्या काचा फुटल्या. इतकंच नाही तर भोवताली वाहनांच्या काचा सुद्धा रस्त्यावर पसरल्या. कानठळ्या बसणाऱ्या या स्फोटानं परिसरातले नागरिक काही काळ घाबरून गेले. सिंधुदुर्गातील देवगड समुद्रात पुण्याच्या संकल्प सैनिक अकॅडमीचे 5 जण बुडाल्याची घटना घडली आहे. 5ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाण्याचा अंदाज न आल्यानं 6 जण बुडाले होते. यातल्या एकाला वाचवण्यात यश आलं होतं. जळगावातील पारोळा तालुक्यात शिवरे गावात पाण्यातून 29 जणांना विषबाधा झाल्याचं समोर येत आहे. सर्व जणांची प्रकृती आता ठीक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतातल्या एका ड्रममध्ये अनेक दिवसांपासून पाणी साचलेलं होतं. ते प्यायल्यानं विषबाधा झाली असावी असा आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. पिंपरी चिंचवडमधील तळवडे इथे स्पार्कल कॅन्डल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 8 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यापैकी 3घांना अटक करण्यात आली. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा बोगस पीक विमा घोटाळा समोर आलाय. रब्बीची पेरणी 3.25 लाख हेक्टरवर तर पीक विमा 5 लाख हेक्टरचा काढल्याचं समोर आलंय. अद्यापही पीक विमा भरणं सुरूच असल्यानं हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या आदेशानंतर विविध जिल्ह्यांमध्ये कुणबी मराठा नोंदी तपासण्याच्या कामानं वेग घेतलाय. धुळे जिल्ह्यात सुद्धा हे काम आता अंतिम टप्प्यात आलं असून आतापर्यंत जवळपास 35 लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मात्र अधिकृतपणे कोणताही आकडा हाती आलेला नाही. जालन्याच्या बडीगोद्रीमध्ये ओबीसी आरक्षणासाठी 5 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, त्यासोबतच वाटप केलेले कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावं या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाला दररोज शेकडो ओबीसी बांधव भेट देत आहेत आणि पाठिंबा जाहीर करतायत. एमडी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटीलला ताब्यात घेतल्यानंतर नाशिक पोलिसांनी कोर्टात हजर केलं. यावेळेला त्याला 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नवाब मलिक जेलमध्ये असताना संजय राऊत यांना त्यांची ओळख नव्हती का, असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आहे. जेलमध्ये असतानाही त्यांनी राजीनामा दिला नाही किंवा त्यांच्या सरकारनं राजीनामा घेतला नाही. यावेळेला संजय राऊत यांना नवाब मलिक यांची ओळख नव्हती का, असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तसंच नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा गांजा उत्पादनाचे परवानगी मोफत करून द्यावेत, अशी मागणी अकोल्यातल्या उरळ परिसरातल्या शेतकऱ्यांनी केली आहे. अवकाळी पावसानं झालेलं नुकसान फेडावं आणि हे पैसे संबंधितांना कसे परत करावेत या चिंतेतच सध्या जिल्ह्यातला शेतकरी आहे. सिन्नरच्या समृद्धी महामार्गावर पाण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला. निळवंडे धरणातील पाणी सिन्नर तालुक्यात लाभ क्षेत्रात येणाऱ्या 6 गावांना मिळावं या मागणीसाठी संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी समृद्धी महामार्गावर उतरून आंदोलन केलं. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये वडीगोद्री इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंदीच्या अध्यादेशाची होळी करून निषेध करण्यात आला. या निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीतून शेतकऱ्यांना मिळणारं अधिकचं उत्पन्न मिळणार नाही आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसेल, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. भंडारा शहरातील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहातील 50 विद्यार्थिनींची एकापाठोपाठ एक प्रकृती बिघडल्यानं एकच खळबळ उडाली. या सर्व विद्यार्थिनींना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. हिंगोलीच्या गोरेगाव भागातील 10 शेतकऱ्यांनी बँकांची पीक कर्ज फेडण्यासाठी चक्क अवयव विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.
हे शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईला देखील आले होते, पण आंदोलनाची योग्य दखल न घेतली गेल्यानं या शेतकऱ्यांनी आता अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दौंड शहरातील नवीन प्रशासकीय इमारत ते साईकृपा हॉटेल दरम्यानच्या रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळालाय. राधाकृष्ण विखे पाटील हे दौंड शहराच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कामाला वेग आलाय. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राच्या पथकाचा दौरा जाहीर करण्यात आलाय. दुष्काळाच्या पाणीसाठी केंद्राचं पथक 11 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. 13 आणि 14 डिसेंबरला हे पथक मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यांची पाहणी करणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार आहे, त्यामुळे पथकाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना भरघोस मदत घोषित केली जाईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केली आहे. कांदा निर्यात बंद केल्यामुळे कांद्याचे भाव अचानकपणे कोसळले, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. अहमदनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 1600 ते 2100 रुपयांचा दर मिळतोय. कांद्याची आवक वाढली, मात्र दरात घसरण झाल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. अकोल्यात बार्शी टाकळी तालुक्यातील पुनोती इथे शेतकऱ्यानं हरभऱ्याच्या पिकावरून ट्रॅक्टर फिरवला, तर दुसरीकडे शेतकऱ्यानं शेतात मेंढ्या चरण्यासाठी सोडल्यात. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, त्यामुळे शेतीसाठीचा पाणी टंचाईचा विषय आता गंभीर झालाय. यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय. त्यात अवकाळी पावसानं जे धुकं पडलं, त्यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनाची चिंता सुद्धा वाढली आहे. नवी मुंबईतल्या घणसोली इथल्या शाळा क्रमांक 7 मध्ये गेल्या 3 दिवसांपासून पाणीपुरवठा सुरू नाहीये. त्यामुळे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी घर गाठावं लागतं, तर पाणी नसल्यानं सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्याची वेळ विद्यार्थी आणि शिक्षकांवर आली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव सुरळीत सुरू आहे. 2 दिवसात कांद्याच्या दरात 500 ते 700 रुपयांची घसरण झाली असून चांगल्या प्रतीच्या कांद्याला 3000 ते 3700 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी राज्य सरकारनं हिवाळी अधिवेशनात तब्बल 150 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यातील कामासाठी 43 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान हे काम आता अतिशय वेगानं आणि वेळेत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. बीड जिल्ह्यामध्ये तांत्रिक अडचणींच्यामुळे 60,000 शेतकऱ्यांची पीक विमा अग्रिम रक्कम रखडून गेली आहे. 60,000 शेतकरी या लाभापासून वंचित असून खरीप हंगामातील नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पालघरच्या ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. पदवी नसताना सुद्धा अनेक जण खुलेआम वैद्यकीय उपचार करतायत. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी मोखाडा पंचायत समितीच्या जवळ 26 वर्षांपासून सुरू असलेल्या एका दवाखान्यावर कारवाई करण्यात आली. भारतीय सफाई कामगार संघटनेच्या सफाई कामगारांची विविध मागण्यांच्या संदर्भात जळगावमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत सफाई कामगारांच्या संदर्भातला शासन निर्णय, शासनाचं धोरण यासह सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या या विषयावर जिल्हास्तरीय बैठकीत चर्चा करण्यात आली. 24 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे, नाहीतर मराठ्यांची ताकद काय ती दाखवून देऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांचं ऐकून स्वतःची भूमिका बदलू नये, अन्यथा त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येईल, असंही जरांगे पाटील म्हणाले. तसंच मराठा कुणबी नोंदी शोधताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षणाच्या मागणीला पाचेगाव खुर्द पंढरपूर अशी पायी दिंडी काढून समर्थन देण्यात आलं. 56 किलोमीटरवर पायी दिंडी काढून मराठा आरक्षणासाठी विठुरायाला साकडं घालण्यात आलं. स्टरलाइट कंपनीच्या विरोधात अंबरनाथ तालुक्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत. कंपनीच्याकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्यानं भोज गावात शेतकऱ्यांनी नोटिसांची होळी केली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला नागपूर इथे विधान भवन परिसरातल्या धनगर बांधवांचा 11 डिसेंबरला मोठा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये
धनगर समाज बांधवांची बैठक पार पडली। हिंगोली जिल्ह्यातून सुमारे 10,000 धनगर बांधव नागपूरमधल्या या मोर्चात सहभागी होणार आहेत। कांदा निर्यात बंदीचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी राज्यभरात उमटले। शेतकरी संतप्त आहेत। त्यांनी नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको केला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय। कांद्यावरची निर्यात बंदी तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। उसाला 3,500 रुपयांचा दर जाहीर करावा, कांद्याची निर्यात बंदी लागू करावी आणि दुधाच्या दराच्या प्रश्नावर शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। केंद्र सरकार आणि साखर कारखान्यांच्या विरोधात अहमदनगरच्या नेवासा फाटा इथे महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। बांगलादेश वाया कोलकाता ते विरारच्या सेक्स रॅकेटच्या AHTUनं पर्दाफाश केलाय। यावेळेला 3 बांगलादेशी मुलींची सुटका करण्यात आली। बिहारच्या म्हाडा वसाहतीत हे सेक्स रॅकेट चालवलं जात होतं, त्यामुळे सध्या परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी बांगलादेशी आरोपीला अटक करण्यात आली। पिंपरी चिंचवडच्या तळवडेत भरधाव वेगानं एक ट्रक येत होता। या ट्रकनं महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे। महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। ट्रक चालक पसार झाल्यानं नागरिकांनी आता ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। बदलापूर जवळच्या आंबेशिव गावात भीषण आग लागली। अज्ञातानं ही आग लावली असून एका कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडल्याचं कळतं। या कारखान्यामध्ये चलचित्रासाठी लागणारं लाकडी आणि POPचं साहित्य बनवलं जात होतं, त्यामुळे आग वाढत गेली। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात अखेर यश आलं। NIAच्या वतीनं पुण्यातील कोंढवा आणि मोमीनपुरा परिसरात काही ठिकाणी छापे घालण्यात आले। या कारवाईमध्ये कोंढवा तलाव फॅक्टरी इथे इसेन्शिया सोसायटीत शोएब अली शेख यांच्या घरातील लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत। योगीराज श्री चांगदेव महाराज यांचा दिंडी सोहळा अलंकापुरी आळंदीत पार पडला। चांगदेव महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नारायणडोह इथून पालखी दरवर्षी आळंदीत कार्तिकी एकादशीला येत असते। या दिंडीचं हे 6वं वर्ष आहे। पुढचे 2 दिवस हा पालखी सोहळा आळंदीत मुक्कामी असणार आहे। कार्तिक वद्य एकादशीच्या निमित्तानं अहमदनगर जिल्ह्यातल्या ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेल्या नेवासा नगरीत भाविकांची प्रचंड गर्दी होते। आळंदीला जाऊ न शकणारे लाखो भाविक पैस इथल्या असलेल्या खांबाचं दर्शन घेतात आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतात। आळंदीमध्ये कार्तिकी सोहळ्याच्या निमित्तानं राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत। विठू नामाच्या गजरानं आळंदी नगरी दुमदुमली आहे। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं मंदिराला अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे। दरम्यान गतवर्षीचा महापूजेचा मान यावर्षीचा महापूजेचा मान जालना जिल्ह्यातील शेषराव सोपान आडे आणि त्यांच्या पत्नी गंगूबाई आडे यांना मिळाला आहे। आळंदीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। बॉम्ब स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड यांच्यामार्फत संपूर्ण आळंदी परिसराची तपासणी केली जाते। एकादशीच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथे महिलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या 100 साड्या एकत्र करत त्याची विधिवत पूजा करून 700 मीटर लांबीची एक साडी चंद्रभागेला अर्पण केली। या साडीमुळे चंद्रभागेचं पात्र अधिक रंगतदार दिसत होतं। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।